ओरॅकल, टेक्नॉलॉजीमधले खूप मोठं नाव, पण याच कंपनीने एका रात्रीत आपल्या हजारो कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकलं. तर नेमकं काय घडलं त्या रात्री? चला यामागची संपूर्ण कहाणी समजून घेऊया. जरा विचार करा. रोजच्यासारखी सकाळ झालीये, ऑफिसला जायची तयारी सुरू आहे आणि तेवढ्यात सकाळी 6 वाजता मोबाईलवर एक ईमेल येतो, ज्यावर फक्त 3 शब्द लिहिलेले आहेत: "यू आर फायर्ड." हेच घडलंय भारतातल्या तब्बल 12,000 कर्मचाऱ्यांसोबत. आणि जगभरातून तर 30,000 लोकांना कामावरून काढण्यात आलं. विशेष म्हणजे हे सगळं झालं कोणतीही पूर्वसूचना न देता, अक्षरशः एका रात्रीत. पण मग प्रश्न उभा राहतो की इतक्या मोठ्या प्रमाणात आणि इतक्या घाईघाईत हे सगळं का घडलं? यामागे कंपनीची काय रणनीती होती? कोणते तांत्रिक बदल कारणीभूत ठरले? चला या सगळ्याची मुळं शोधूया. आता हा सगळा प्रकार नीट समजून घेण्यासाठी आधी ओरॅकल ही कंपनी नक्की आहे तरी काय हे पाहणं खूप महत्त्वाचं आहे. ओरॅकलचा प्रवास खरंच खूप मोठा आहे. म्हणजे बघा, एका लहानशा डेटाबेस कंपनीपासून सुरुवात करून आज ही कंपनी क्लाउड आणि एआयच्या जगात एक महाशक्ती बनण्याच्या मार्गावर आहे. आणि कंपनीच्या महत्वाकांक्षेचा आवाका तर बघा. फक्त 2026 या एका आर्थिक वर्षासाठी त्यांच्याकडे तब्बल $553 ऑर्डर्स आहेत. हो, ही रक्कम खरंच अविश्वसनीय आहे. म्हणजे आता ही गोष्ट फक्त सॉफ्टवेअरपुरती राहिलेली नाहीये. ही एक थेट लढाई आहे. जागतिक एआय क्रांतीला गवसणी घालण्यासाठी थेट ॲमेझॉन आणि मायक्रोसॉफ्ट सारख्या दिग्गजांशी स्पर्धा करण्याची. तर मग साहजिकच प्रश्न पडतो की जर एवढ्या मोठ्या ऑर्डर्स हातात आहेत, तर मग एवढी कर्मचारी कपात का? याचं उत्तर दडलंय कंपनीच्या भविष्यातील रणनीतीमध्ये, ज्याची 5 मुख्य कारणं समोर येतात. ती 5 कारणं म्हणजे एआयचा वाढता वापर, क्लाउड क्षेत्रातली स्पर्धा, आर्थिक दबाव, भारतातले कायदे आणि बदलतं तंत्रज्ञान. चला मग एक एक करून हे मुद्दे सविस्तरपणे समजून घेऊया. पहिलं आणि खरं सांगायचं तर सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे एआय. म्हणजे बघा, पूर्वी जिथे एका प्रोजेक्टवर शेकडो डेव्हलपर्स काम करायचे, तिथे आता एआय कोडिंग टूल्समुळे खूप कमी इंजिनियर्स त्याहून जास्त काम करू शकतात. कारण कोड लिहिण्यापासून ते चुका शोधण्यापर्यंत बरीच कामं आता एआय स्वतःच करतो. साहजिकच माणसांची गरज कमी झाली आहे. दुसरं कारण म्हणजे पैशांचं गणित. ओरॅकल आता एका महागड्या शर्यतीत उतरली आहे. मोठी मोठी डेटा सेंटर्स उभी करायची आहेत, महागड्या एआय चिप्स विकत घ्यायच्या आहेत. आणि यासाठी पैसा कुठून येणार? तर कंपनी आपला सगळ्यात मोठा खर्च म्हणजेच कर्मचाऱ्यांचे पगार कमी करत आहे. तिसरं कारण आहे आर्थिक दबाव. जागतिक मंदीची एक भीती आहेच. अशा वेळी कंपनीवर नफा वाढवण्याचा, शेअर बाजारातल्या गुंतवणूकदारांना खुश ठेवण्याचा दबाव असतो. त्यामुळे जे विभाग कमी फायदेशीर आहेत ते बंद करण्याचा निर्णय घेतला जातो. आणि हा ट्रेंड सध्या संपूर्ण टेक उद्योगातच दिसतोय. आणि मग येतं चौथं कारण, खास भारतासाठीचं गणित. अमेरिकेच्या तुलनेत भारतातील कामगार कायदे थोडे लवचिक आहेत. त्यामुळे इथे मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात करणं कंपनीसाठी कायदेशीरदृष्ट्या सोपं आणि आर्थिकदृष्ट्या खूपच कमी खर्चिक ठरतं. आणि 5वं शेवटचं कारण म्हणजे तंत्रज्ञानातला मोठा बदल. ओरॅकल आता आपली जुनी सॉफ्टवेअर उत्पादनं बंद करून पूर्णपणे नवीन फ्युजन क्लाउड सर्व्हिसेसवर लक्ष केंद्रित करत आहे. आणि यासाठी त्यांना जनरेटिव्ह एआय आणि मशीन लर्निंगसारखी नवीन कौशल्य असलेले लोक हवे आहेत. त्यामुळे जुन्या तंत्रज्ञानात अडकलेले कर्मचारी कंपनीसाठी अनावश्यक ठरले. पण या सगळ्या व्यावसायिक आणि तांत्रिक निर्णयांच्या पलीकडे एक मानवी बाजू आहे. या निर्णयामुळे हजारो लोकांच्या आयुष्यात धक्का आणि अनिश्चितता पसरली आहे. सोशल मीडियावर अनेकांनी हीच भावना व्यक्त केली आहे. ज्या लोकांनी आपलं आयुष्य, आपली 15-15 वर्ष कंपनीला दिली, त्यांना एका ईमेलमध्ये निरोप दिला गेला. यातून जो विश्वासघात झाल्यासारखा वाटतो तो शब्दात सांगणं कठीण आहे. हो, कंपनीने काही दिवसांच्या पगाराची भरपाई देऊ केली आहे, पण मुद्दा तो नाहीये. अचानक नोकरी गेल्यामुळे आणि आजच्या स्पर्धात्मक बाजारात लोकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. टेक क्षेत्रातल्या नोकरीच्या स्थिरतेवरचा विश्वासच कुठेतरी डळमळीत झालाय. आणि एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की ही काही फक्त ऑरेकलपुरती मर्यादित घटना नाहीये. हे एका खूप मोठ्या बदलाचं स्पष्ट संकेत आहे. तज्ज्ञ याला संपूर्ण टेक्नॉलॉजी उद्योगासाठी एक धोक्याची घंटा मानत आहेत. एआय आणि कंपन्यांची नफा कमवण्याची वृत्ती आपल्या करिअरवर किती अचानक आणि किती मोठा परिणाम करू शकते याचं हे एक जिवंत उदाहरण आहे. आणि शेवटी ही घटना आपल्या सगळ्यांनाच एका मोठ्या प्रश्नासमोर आणून ठेवते. तंत्रज्ञानाचा हा वेग थांबणार नाहीये.
अशा परिस्थितीत जर आपण स्वतःला वेळेनुसार बदललं नाही, नवीन गोष्टी शिकलो नाही, तर आपलं भविष्य काय असेल? हा प्रश्न आता प्रत्येकाने स्वतःला विचारण्याची वेळ आली आहे.